आहे ते दुसऱ्यांना देण्याकरता कष्टच असतात. त्याचं कारण हे आहे आणि हा आपल्या भारतभूमीचा स्वभाव आहे. हा स्वभाव युगानुयुग ही भारतभूमी इथे मनुष्यता नांदली, वेगवेगळ्या काळी वेगवेगळी नावं घेऊन वावरली. आज त्याला सामान्यपणे हिंदू समाज म्हणून ओळखतात. त्या समाजाचा हा सनातन काळापासून चालत आलेला स्वभाव आहे. परंतु निरनिराळ्या कारणामुळे, आपल्या उपेक्षेमुळे आणि विदेशातून आलेल्या आक्रमकांच्यामुळे हा स्वभाव ज्यांनी जपून ठेवला त्यांची दुर्दशा झाली. कारण कुठल्या तरी एका टप्प्यावर विदेशी आक्रमकांनी हे ओळखलं की या समाजाचा हा स्वभाव या समाजाच्या अमरतेचं रहस्य आहे आणि म्हणून हा स्वभाव ज्यांनी जपला आहे त्यांना देशोधडीला लावायचं. पण त्या सगळ्या स्थितीतूनही हा स्वभाव आत्तापर्यंत, या क्षणापर्यंत, ज्यांना आपण आदिवासी म्हणतो, ज्यांना आपण SC ST असं काही काही म्हणतो, त्या सगळ्यांनी जपत आणलेला आहे. आपण त्यांना मुख्य प्रवाहात आणतो, पण तो मुख्य प्रवाह विकासाचा मुख्य प्रवाह आहे. आज सामान्यपणे देशातल्या सर्व नागरिकांना ज्या सुविधा उपलब्ध आहेत त्या सुद्धा त्यांना नाही, त्या त्यांना मिळाल्या पाहिजेत. सामान्यपणे देशातल्या नागरिकांना आपल्या विकासाचे जे अवसर मिळतात ते त्यांनाही प्राप्त झाले पाहिजेत. या विकासाच्या मुख्य प्रवाहात आपण त्यांना आणतो, परंतु देशाचा मुख्य प्रवाह खरा तिथे आहे. आपण जरा शहरात राहणारे लोक, तथाकथित शिक्षित लोक, संपन्न लोक, आपल्या इच्छेने नाही पण प्रवाहाच्या, विकासाच्या प्रवाहाच्या वेगामुळे थोडेसे दूर झालो आहोत. त्या देशाच्या मुख्य प्रवाहात जायची आपल्याला गरज आहे आणि ती ज्यांच्याकडून पूर्ण होणार आहे त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणल्याखेरीज हे काम पूर्ण होणार नाही. आपली जी सनातन संस्कृती इतक्या काळापासून चालत आली आहे ती आज कुठे नांदते सर्वार्थानी. सुरुवातीच्या काळातले कार्यकर्ते जे होते, हे नितीनजी सकट, त्यातले दोघं तिघं मला भेटले आणि त्यांना मी विचारलं कसं चालू आहे, काय चालू आहे. सांगितलं त्यांनी उत्साह आणि काय काय उपक्रम. आणि बोलता बोलता ते असं म्हणाले, खरं तर आम्ही शिकवत नाही, कारण तिथे आम्हाला शिकायला भरपूर मिळतं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.